नमस्कार मंडळी, मी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल, आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाची कुरकुरीत अशी छान टम्म फुगलेली आणि चवीला अप्रतिम लागणारी मूगडाळ कचोरी। चटणीसोबत खूप छान आणि अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपी पाहूयात। रेसिपीसाठी काय सामग्री लागली आहे तेही मी तुम्हाला दाखवते। इथं मी 1.5 कप इतकी मुगाची डाळ रात्रभर भिजवून सकाळी असं चाळणीत छान धुवून नितळत ठेवली होती। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन आपण अशी अर्ध बोबडी वाटून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, अशी मी अर्ध बोबडी वाटून घेणार आहे। त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। इथं मी तडका पॅन मध्ये 1 चमचा धने घातलेले आहेत। धने थोडेसे आपण भाजून घेणार आहोत, जास्त भाजायचे नाहीयेत, नाहीतर मग या ड्राय मसाल्यांना कडवटपणा येतो। म्हणून 1 चमचा आणि थोडेसे वरती घेतले। तसेच आपण सूपचा 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, तेही थोडेसे भाजून घेणार आहोत। आता इथे 1 चमचा सोप घेतलेली आहे, 1 चमचा आणि थोडीशी वरती घेतलेली आहे आणि ही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। जास्त हे मसाले भाजायचे नाहीयेत। मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला असे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडी भरडी अशी पावडर तयार करून घ्यायची। खूप बारीक नाही करायची, मीडियम कन्सिस्टन्सी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता इथे मी त्यासाठी लागणारे परत साहित्य दाखवते तुम्हाला। 4 चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। या बेसन पिठामध्ये मुळे आपल्या कचोरीला बाइंडिंग खूप छान येईल, खूप छान लागते कचोरी, म्हणून 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार कमी जास्त करू शकता। मी 1.5 चमचा घेतले। हे वाटलेला मसाला आहे, बेसन आहे, हिंग आहे, चवीपुरतं मीठ आहे। बघू शकता, एवढीच सामग्री हवी आहे आपल्याला। या सामग्रीने अप्रतिम अशी टेस्ट येते आपल्या याला। इथं मूग डाळ अशी मी जाडी भरडी वाटून घेतलेली आहे, खूप बारीक नाही वाटलेली। चाळणीत नितळत ठेवल्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित वाटली जाते। इथं आता मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्याने मी 1 पळीवर तेल याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण मसाले घालून घेणार आहोत। गॅस बारीक ठेवणार आहोत, नाहीतर आपले मसाले जळले जाऊ शकतात। आधीही आपण मसाला भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आपलं तेल छान गरम झालेलं आहे। खूप जास्तही नाही, खूप कमीही नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं तेल आपलं गरम झालेलं आहे। याच प्रमाणात आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता मसाला घालून घेतला आहे मी। मसाला थोडा भाजल्यानंतर लाल तिखट घालून घेणार आहोत आपण। 1.5 चमचा इतकं लाल तिखट आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। माझ्याकडचं तिखट थोडं तिखटाला कमी आहे, म्हणून मी एवढं घातलेलं आहे। तुम्ही याच्यापेक्षा कमीही घालू शकता किंवा जास्तही घालू शकता, आवडीनुसार। आता आपण जे बेसन घेतलं होतं तेही आपण इथेच भाजून घेणार आहोत। हिंग घातलेलं आहे, हिंगाने चव खूप छान येते। आता बेसन घालणार आहोत, इथेच आपण व्यवस्थित बेसन भाजून घेणार आहोत। बेसन इथंच भाजल्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जातो आणि आपल्या कचोरीमध्ये चिवट अशी कचोरी होत नाही। खूप छान टेक्स्चरचं स्टफिंग तयार होतं, म्हणून आपल्याला बेसन इथेच भाजायचं आहे। अगदी बारीक गॅसवरती एकसारखं हलवत आपल्याला व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित भाजल्यामुळे कच्चापणा इथंच निघून जाऊन कचोरीला खूप छान टेक्स्चर येतं। कचोरीमध्ये बेसनचा वास येत नाही। बेसन कच्चं राहिलं तर कचोरीमध्ये कधी कधी वास येतो, तो येणार नाही। इथेच आपल्याला बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, असं एकसारखं हलवत मी बेसन 2 ते 3 मिनिटात व्यवस्थित बेसन भाजलं जातं, जास्त वेळ नाही लागत। छान भाजल्यानंतर आपल्याला ही मूगडाळ जी जाडी भरडी वाटून घेतली होती तीही याच्यामध्ये आपण टाकून घेत आहोत। बघू शकता तुम्ही, व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। आता मूगडाळ टाकल्यानंतर ही एकसारखी हलवतच आपल्याला व्यवस्थित बेसन सारखी वाटून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, असं मसाला मिक्स करून घेते मी। 5 ते 7 मिनिटात मूगडाळ ही खूप छान भाजली जाते। मस्त अशी एकसारखी भाजून घ्यायची आपल्याला मूगडाळ।
आत्ता जरी या मूग डाळीत गुठळ्या दिसत असल्या तरी आपण एकसारखं हलवत राहिलो तर त्या गुठळ्या मोडल्या जातात आणि स्टफिंग आपलं व्यवस्थित होतं. काळजी करण्यासारखं काही नाही आहे, इथं व्यवस्थित होणार आहे हे पुढं. इथं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आपण, बघू शकता तुम्ही. आता चवीपुरतं मीठ घालून घेते मी आणि व्यवस्थित आता परत डाळ आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. पहिल्यापेक्षा डाळीच्या गुठळ्या प्रमाणापेक्षा जास्त मोडल्या गेल्या आहेत. असंच हलवत हलवत आपल्याला या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. तर आपण एकसारखं हलवत हलवत आता सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आपण आणि सारण आपलं किती छान झालेलं आहे. स्टफिंग अगदी व्यवस्थित झालेलं आहे. असंच आपल्याला हवं आहे. बघू शकता खूप छान सुट्ट झालेलं आहे. काही थोड्या प्रमाणात राहिलेल्या गुठळ्या अशा आपल्याला इथं पण मोडून घ्यायच्या आहेत. एक 7 मिनिटात आपलं स्टफिंग रेडी होतं. आता आपलं स्टफिंग रेडी आहे. एका ताटामध्ये मी काढून घेते. आपण हे थंड झाल्यानंतर याचे गोल गोल असे आपल्याला सारणाचे व्यवस्थित गोळे करून घेणार आहोत याच्यामध्ये भरण्यासाठी. मी परात घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर या परातीमध्ये आपण पीठ घेणार आहोत. वाटीने मोजून पीठ घेणार आहोत आपण, बघू शकता तुम्ही. इथं आपल्या सारणाने 20 ते 25 कचोऱ्या आरामात होऊ शकतात इतका आहे ते. त्यामुळे मी इथं 3 ते 3.5 वाट्या इतकं पीठ घेणार आहे. मोठी वाटी आहे ही, म्हणून मी एवढं घेतलेलं आहे, बघू शकता. आता पीठ चाळून ठेवलेलं होतं म्हणून मी इथं चाळलेलं नाही आहे. तुमच्याकडे पीठ चाळलेलं नसेल तर चाळून घ्यावं, त्यामुळे हलकापणा येतो पिठाला. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि थोडासा ओवा घालणार आहे. ओव्याने कचोरीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे ओवा हा जरूर घाला तुम्ही. बरीच लोक मैद्यामुळे कचोरी खात नाहीत, पण गव्हाच्या पिठाची एकदा कचोरी तुम्ही खाऊन पाहिली तर मैद्याची कचोरी कधीही बनवणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. अजवाईन हातावरती थोडा क्रश करून मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं आपण मोहनासाठी तेल घालणार आहोत. 3 वाटी गव्हाचं पीठ आहे तर आपण 4 ते 4.5 चमचे इतकं तेल घालणार आहोत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तेल जर जास्त झालं तर मग आपली कचोरी खूप तेल ओढते तळताना, म्हणून 4 चमचे असं मोजून तेल घालायचं आहे. ही पळी आहे, एका पळीत माझ्या पोह्याचे 2 चमचे इतकं तेल बसतं, म्हणून मी या 2 पळ्या घातलेल्या आहेत. आता तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या पिठाला आपलं तेल व्यवस्थित लागलं जाईल. आता व्यवस्थित हे मोहन आपण पिठाला लावून घेणार आहोत, दोन्ही हातांनी छान चोळून, बघू शकता तुम्ही. आता मी व्यवस्थित चोळून घेते याला. पिठाला मोहन छान लागलं की मग कचोरी आपली चांगली कुरकुरीत मस्त होते, म्हणून व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी घालून मळताना पण आपल्याला काही टिप आहेत. पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी घालून अगदी मऊसर असा आटा मळून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त घट्ट मळायचं नाही आहे, नाहीतर मग आपण त्यात सारण घातलं की मग ते व्यवस्थित बसणार नाही, बंद होणार नाही. म्हणून आपल्याला व्यवस्थित तेल पण लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊसर असं मळून घ्यायचं आहे, सक्त मळायचं नाही आहे. बघू शकता हाताने दाबून दाबून परत दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन असं व्यवस्थित तेल मी लावून घेत आहे पिठाला. असंच तुम्हाला हे तेल लावून घ्यायचं आहे पिठाला. आता तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मऊसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघू शकता असं दोन्ही हाताने व्यवस्थित पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. दाखवते, मऊसर असं पीठ आहे, जास्त पातळ नाही, दाट नाही, अगदी व्यवस्थित. आता सारणाचे म्हणजे स्टफिंगचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आपण, बघू शकता. जर आपण कचोरी करतानाच बनवले तर हात खराब होतात आणि कचोरीला तसंच लागतं, म्हणून आधीच गोळे तयार करून घेणार आहोत आपण. ते तेल गरम करत ठेवूयात. बघू शकता 2 कचोऱ्या बसतील इतकं मी तेल घातलेलं आहे. कचोरी बुडली पाहिजे एवढं तेल घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये आणि स्लो गॅसवरती
अगदी लहान गॅसवरती आपल्याला तेल ठेवायचं आहे गरम करत। आता तेल गरम करत ठेवलंय तोपर्यंत आपण कचोरी बनवून घेऊयात। बघू शकता असं मी कचोरीचा आटा घेतलेला आहे, मीडियम साईजचा गोळा, असा गोलाकार मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। जर इथे आपली कचोरी व्यवस्थित पॅक नाही झाली तर तेलात सुटते आणि तेल सगळं खराब होतं। म्हणून आपल्याला गोळा करताना वरची बाजू पातळ करायची आणि मधली जाड करायची आहे आणि अशी व्यवस्थित कचोरी बंद करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही वरची बाजू कशी मी पॅक करून व्यवस्थित कचोरी बंद करून घेतलेली आहे आणि दाबून घ्यायची आहे अशी। मध्ये थोडं दाबायचं, परत बाजूनी दाबायचं, मध्ये थोडं दाबायचं आणि परत बाजूनी दाबायचं। असं करून आपल्याला हातावरतीच ही कचोरी व्यवस्थित करून घ्यायची आहे। सारण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। उरलेलं सारण असं दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे। बघू शकता रेडी आहे। बेलन पोळपट न वापरता अशा हातावरतीच आपल्याला करून घ्यायची आहे। दुसरी पण एक कचोरी तुम्हाला टाकून दाखवते, तीही कशी फुगते पहा तुम्ही। तोपर्यंत आता मी त्या 2 कचोऱ्या भाजत आहे, तोपर्यंत मी दुसरी कचोरी भरून घेणार आहे। जास्त कचोऱ्या भरून ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर मग ते पीठ पातळ होतं आणि सारणाला चिकटतं आणि कचोरी फुटते। म्हणून आपल्याला जास्त कचोऱ्या बनवून ठेवायच्या नाही आहेत। जशा भाजल्या जातील कढईतल्या कचोऱ्या त्या काढून घ्यायच्या आणि मगच दुसरी कचोरी बनवायची आहे। त्या तळतायत तोपर्यंत आता मी 2च कचोऱ्या बनवून घेणार आहे। आपल्या तेलाच्या कढईत 2च कचोऱ्या बसतायत। जास्त कचोऱ्या घालायच्या नाही आहेत, नाहीतर मग तेलाची हीट कमी होते आणि त्या एकमेकाला चिटकून फुटल्या जातात। म्हणून तेलात जेवढ्या बसतील आपल्याला वाटते की या आरामात भाजल्या जाऊ शकतात एवढ्याच कचोऱ्या घालायच्या आहेत। आता दुसऱ्या कचोऱ्याही मी भरून घेते त्याच पद्धतीने। बघू शकता तुम्ही तेलात तळून दाखवते मी तुम्हाला। बघू शकता खूप जास्त कडक तेल नाही आहे, अगदी कमीत कडक आहे आणि बारीक गॅस आहे। आता आपण याच्यामध्ये कचोरी टाकल्यानंतर लगेच पलटायची घाई करायची नाही आहे। जेव्हा कचोरी आपोआप वरती येईल तेलाच्या तेव्हाच आपल्याला तिला पलटवून घ्यायची आहे। जर पलटवायची घाई केली तर आपली कचोरी तुटू शकते, त्यामुळे ती आपोआप वरती आल्यानंतरच आपल्याला पलटवायची आहे। बघू शकता तुम्ही व्यवस्थित पलटी होते, ती आपोआप वरती येते। वरून तेल घालायचं आहे। बघू शकता आपोआप वरती आलेली आहे कचोरी। आता पलटवून घेऊयात। आता थोड्याच वेळात टम्म फुगली जाते आपली कचोरी। बघू शकता अगदी टम्म फुगलेली आहे, कुरकुरीत खूप छान होतात अशा कचोऱ्या। ही कचोरी खाल्ल्यानंतर तुम्ही मैद्याची कचोरी नक्कीच विसरून जाल आणि हीच कचोरी तुम्ही घरी बनवाल, टेस्ट अप्रतिम होते। बघू शकता कशी व्यवस्थित असेच आपल्याला बारीक गॅसवरती अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत कचोऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत। घातलेली कचोरी अगदी व्यवस्थित भाजली गेली आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत। बघू शकता किती छान टम्म फुगलेल्या टेस्टीला अप्रतिम असलेल्या कचोऱ्या आपल्या तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते। प्लीज 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 सबस्क्राईब माय चॅनल।